छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानावर पावसाचं सावट आहे। आज सकाळपासून सूर्यदर्शन झालेलं नाहीये। याचा आढावा घेतला आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचं सावट आहे। संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे मतदानावर पावसाचं सावट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मतदान होणार आहे। आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तर आपण ही दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आहेत। उद्या मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड लोकसभेसाठी मतदान होत आहे, पण त्या मतदानावर पावसाचं सावट दिसतंय। कारण आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये असे ढग आहेत आणि सूर्यदर्शन झालेलं नाही। गेल्या 2 दिवसांपासून सुद्धा या दोन्ही जिल्ह्याच्या काही भागामध्ये रात्री उशिरा सुद्धा अवकाळी पाऊस, वादळी वारा झाला आणि गेल्या 3 दिवसांपासून हेच वादळी वारा आणि अवकाळी पावसाचं येणं जाणं सुरू आहे। अशात आज सकाळपासूनच सूर्यदर्शन झालं नाही, ढगाळ वातावरण आहे। खरं तर या उन्हाळ्यामध्ये उन्हाचा पारा हा 40च्या वर मराठवाड्यामध्ये गेलेला आहे। मात्र आज सकाळपासूनच हा पारा कमी झालेला आहे, कारण ढगाळ वातावरण आहे, सूर्यदर्शन झालेलं नाही। पण आता सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्याच गावामध्ये, शहरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये पाऊस पडेल की काय ही भीती आहे आणि त्यामुळे उद्या सकाळपासून मतदान सुरू झाल्यानंतर पाऊस येईल की काय अशी एक भीती सगळीकडे व्यक्त केली जाते। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।